अयोध्या येथील नवनिर्मित रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। हा सोहळा म्हणजे संपूर्ण राज्यातील जनतेसाठी आनंदाचा अविस्मरणीय सोहळा आहे। गेल्या काही वर्षांपासून ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला असून या सोहळ्यात प्रत्येक गाव पाड्यातील आम जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर माडसांगवी गावातून मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी टाळ मृदुंगाच्या स्वरात, लेझिम पथक आणि ढोल ताशांच्या गजरात या पालखी कलशाचे संपूर्ण गावात ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून स्वागत केले। तसेच चौकाचौकात भव्य दिव्य रांगोळ्या काढून पंचारतीने प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। याबाबत ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्यातर्फे या न्यासातर्फे पूर्ण देशभरात जे मंगल अक्षदा कलश वितरित करण्यात आलेले आहे। एक निमंत्रण म्हणून मंगल अक्षदांचं वाटप दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या दरम्यान होणार आहे। 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा गर्भगृहामध्ये होणार आहे आणि हा सर्व समाजासाठी, सर्व देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी हा एक अभिमानास्पद आणि आनंदमय आणि मंगलमय आणि चैतन्यमय क्षण आहे। सर्व समाजाने यामध्ये सहभागी होऊन आज या मंगल कलशाची यात्रा, मंगल कलशाचं शोभायात्रा लेझिम, ताशा आणि टाळ मृदुंगांच्या मंगलमय स्वरामध्ये माडसांगी गावामध्ये काढली। त्याबद्दल सर्व माडसांगी ग्रामस्थांचे खूप खूप आभार। आणि दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी हा सोहळा आपण पुन्हा एकदा मंगलमयरित्या साजरा करू यातर्फे मी सर्व न्यासतर्फे आणि सर्व समाजातर्फे सगळ्यांना नागरिकांना आवाहन करतो। जय जय श्रीराम। जय जय श्रीराम। फटाक्यांचीही आतिषबाजी, फुलांची उधळण करत हा अक्षदा कलश पुढे मार्गस्थ करण्यात आला। या प्रसंगी असंख्य ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते। स्टार न्यूज साठी संतोष भावसार, नाशिक।